अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीवरती बलात्कार केल्याचं उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। ज्या शाळेतील शिक्षकावरती बलात्काराचा आरोप लावण्यात आलाय त्या शाळेला गावकऱ्यांनी टाळं ठोकून शिक्षकांना हकलून दिलंय। लग्नाचा आमिष दाखवून रविराज चौधरी या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी फरार असल्याचं समजतंय। दरम्यान शिक्षकाबरोबर मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना सह आरोपी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तसंच कुणाच्या भरोशावरती मुलींना शाळेत पाठवायचं असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। ही शाळा आज ग्रामस्थांच्या तीव्र रोषामुळे आज बंद होती, म्हणून आज या ठिकाणी येऊन शाळेला भेट देऊन समस्त गावकऱ्यांसमवेत चर्चा केली। या शाळेतील शिक्षकाविषयी संस्थेविषयी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। दिनांक 1 एप्रिल 2017 पर्यंत संस्थेवर कारवाई व्हावी, अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षापासून आम्ही आमची मुले शाळेत पाठवणार नाहीत असं समस्त गावकऱ्यांनी आपल्या निवेदनात दिलेलं आहे। आमच्या या गावामध्ये जी आता ही दुर्दैवी घटना घडली, एक शिक्षकाने अतिशय वाईट कृत्य केलं आहे, तर याच्यावर जास्तीत जास्त कारवाई होणे आणि दुसरं असं की संस्था चालक जो आहे त्याचं या संस्थेवर अतिशय दुर्लक्ष असतं आणि कुठल्याही गोष्टीचं तो काळजीपूर्वक नियोजन करीत नाही, त्याच्यामुळे ह्या घटना घडत चाललेल्या आहेत। सध्या परिस्थिती अशी आहे की आमचे विद्यार्थी आणि आम्ही पालक सगळे ह्या घटनेपासून खूप धास्तावलेलो आहोत। याच्यानंतर आम्ही आमचे मुलं वगैरे पाठवावं अशी आमची डेअरिंग स्वतःची नाही आहे, आम्ही पूर्ण खचलेलो आहोत।